नमस्कार. सर्वात आधी 69 या अरुणाताई ढेरे यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू केलेल्या या सदरामध्ये मला सामावून घेतलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि अरुणाताईंना 70व्या वर्षाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा. मंडळी, बाईच्या मनाचा तळ शोधता येत नाही हे वाक्य आपल्याला माहिती आहे. पण तरी सुद्धा अनेक लेखकांनी, अनेक लेखिकांनी हा तळ शोधण्याचा प्रयत्न केलाय. त्याच्या तळाशी त्यांना जे काही दिसलं ते त्यांच्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न केलाय. आणि यामध्ये अरुणाताईंचं नाव हे नक्कीच अग्रगणी ठरतं. आज मी ज्या पुस्तकामधली कथा सांगणार आहे, त्या पुस्तकाचे शीर्षकच आहे लोक आणि अभिजात. आपल्या सगळ्यांना परिचित असणारं असं हे पुस्तक. या पुस्तकामध्ये अनेक लोककथा दिलेल्या आहेत. या लोककथांमधलीच एक बाजू जी आहे ती या सखी वे मुझसे कहकर जाते या लेखामध्ये आलेली आहे. आजपर्यंत बाईच्या अनेक नात्यांवरती अनेक जण बोललेले आहेत. बायको म्हणून, आई म्हणून, मुलगी म्हणून, सून म्हणून, बहीण म्हणून तिचे अनेक पदर आपण आतापर्यंत वाचलेले आहेत. पण या लेखामधला तिचा जो अंश आहे तो खूप खूप वेगळा आहे. मला वाटतं आपल्याला हा लेख ऐकल्यानंतर तो जाणवेल. तर आपण ऐकूया सखी वे मुझसे कहकर जाते. आई वडिलांनी मोठ्या हौसेनं त्याचं लग्न ठरवलं असेल. चांगलीशी मुलगी शोधली असेल. मंडप सजला असेल. माणसांनी फुलून गेला असेल हा मंडप. आंतरपाटाच्या एका बाजूला नववधू, हातात वरमाला असेल. उद्याच्या संसाराची स्वप्न असतील जवळ. मन उत्सुक असेल. कदाचित थोडी धडधड असेल. भीती असेल कदाचित. लग्न घडी समीप आली असेल. भटजींच्या उंच आवाजातल्या मंगलाष्टकांना सुरुवात झाली असेल. अक्षता उधळल्या जात असतील. शुभमंगल सावधान. आणि एकाएकी हातातला हार फेकून देऊन नवरा मुलगा बोहल्यावरून उतरला असेल. कुणाला काही कळण्याच्या आतच तो विजेच्या वेगानं दूर निघूनही गेला असेल. का गेला तो? काय घडलं? त्याची मूळची विरक्त वृत्ती विजयी झाली म्हणायची, की लग्नबंधन ही अध्यात्म मार्गातली एक मोठी अडचण आहे हे त्याला एकाएकी धक्का बसून जाणवलं म्हणायचं. काय घडलं असेल प्रत्यक्षात कोण जाणे. पण नवरा मुलगा बोहल्यावरून पळून गेला. तपाचरणाला लागला. आणि मागे भर मांडवात आंतरपाटा पलीकडे उरली एक वयात आलेली पोर. तिच्या पतीनं तिला आपली अर्धांगी करून घेणंच नाकारलं. तिला आपल्या सुखदुःखात भागीदार करून घेण्याची नुसती कल्पनाही त्याला शिवली नाही. ती तरुण मुलगी तशीच एकटी उरली मागे. वंचित, अपमानित. अशीच एक साधी भोळी मुलगी. घरी आलेल्या सच्छील तरुण मुलाशी वडिलांनी तिचं लग्न लावून दिलं. मुलगा देवभक्त आहे, परमार्थ मार्गाचा लोभी आहे हे त्यांना ठाऊक होतं. पण मुलाच्या मनात संन्यासाचीच इच्छा उपजली. त्याला चैन पडेच ना. मग एक दिवस बायकोला बोलण्यात गुंतवून शाब्दिक खेळ करून तिची फसवी परवानगी घेतली आणि तो सरळ काशीला चालता झाला. मागे ती उरली, एकाकी विवाहिता. पती तिला सोडून कुठेतरी चालता झालेला. ती अवगुणी होती आणि म्हणून त्याला ती नको होती असं नव्हे. पण त्याच्या मनानं ज्या गोष्टींचा ध्यास घेतला होता त्या ध्यासात तिला स्थान नव्हतं. म्हणून तो तिला सोडून, तिला टाकून दूर निघून गेला. फार फार वर्षांपूर्वी नळराजानं दमयंतीला असंच भर रानात एकटं नव्हतं का टाकून दिलं. त्याला संन्यासाची ओढ नव्हती हे खरं. पण त्याला दुःखी आणि अपमानित जीणं सोसवलं नाही हेही खरंच. अर्धवस्त्र फाडून घेऊन तो अपरात्री चालता झाला. झोपलेल्या दमयंतीला एकटीला मागे ठेवून तो निघून गेला.
त्याच्या समवेत साऱ्या हाल अपेष्टा झेलणारी ती राजकन्या जागी झाली असेल आणि पतीनं आपल्याला सोडून दिलंय हे तिला कळलं असेल, तेव्हा तिची काय अवस्था झाली असेल? किती कळवळली असेल ती? किती शोकमग्न झाली असेल? आणि हे दुःख केवळ परित्यक्तेचं दुःख नसेल. पतीबरोबर सारं सोसायला तयार झालेल्या त्या स्त्रीला सर्वात मोठं दुःख झालं असेल ते वंचनेचं नाही, तर ज्याच्यावर आपण प्राणापलीकडे प्रेम केलं, त्यानं आपल्याला नीट ओळखलं नाही याचं. त्यानं आपल्याला त्याच्या आयुष्याचं अविभाज्य अंग समजलं नाही याचं. हेच दुःख कदाचित ज्ञानदेवांच्या आईचं, रुक्मिणीचं असेल आणि कदाचित समर्थांच्या नियोजित वधूचंही. भगवान बुद्धाच्या आयुष्यातला तो करुण गंभीर प्रसंग आठवतो ना? तो असाच तर आहे. सुखात आणि समाधानात असलेला राजपुत्र सिद्धार्थ, त्याच्यावर प्रेम करणारी त्याची तरुण सुंदर पत्नी यशोधरा, दोघांचं एक लहानसं बाळ राहुल. आणि सिद्धार्थ अचानक जीवनातल्या अशाश्वताला, असुंदराला, आकस्मिकतेला सामोरा जातो. जीवनाचं भंगुरत्व त्याला कळून चुकतं. कळते सुखाची अनिश्चिती. आणि मग आयुष्याविषयीच्या मूलभूत प्रश्नांनीच तो घेरला जातो. त्याला संसारात रुची राहत नाही, त्याला लग्नबंधनाची ओढ उरत नाही. सारी सांसारिक नाती मागे ठेवून तो एका रात्री सरळ उठून महालाबाहेर चालू लागतो. त्याच्या श्रेयाची वाट त्याला त्याच्या बायको मुलापासून कितीतरी दूर घेऊन जाते. शांत झोपलेली यशोधरा, कुशीत लहानगा राहुल. सिद्धार्थाच्या मनातल्या खळबळीची तिला कल्पनाच नाही. कल्पनाच नाही त्याच्या कृतनिश्चयाची. ती जागी झाली असेल आणि मग मैथिली शरण गुप्तांचं सुंदर काव्य आहे यशोधरा नावाचं. यशोधरेच्या आयुष्यातल्या या करुण गंभीर प्रसंगातलं सगळं नाट्य, सगळे सूक्ष्म भाव कवीनं अगदी नेमके टिपलेत. सर्वात हृद्य आणि विलक्षण आहे ती यशोधरेची कवीला जाणवलेली मानसिकता. सिद्धार्थ एकाएकी निघून गेलाय आणि दुःखाहत यशोधरा आपल्या मैत्रिणीला म्हणतेय, सखी, सखी वे मुझसे कहकर जाते, सिद्धि हेतु स्वामी गए ये गौरव की बात, पर चोरी चोरी गए यही बड़ा व्याघात. सखी, सखी वे मुझसे कहकर जाते, कहे तो क्या मुझको वो अपनी पथबाधा ही पाते. अगं हे माझे स्वामी गेले ते एका महान हेतून. आत्मज्ञानाच्या प्रकाशाचा त्यांना ध्यास आहे ही केवढी गौरवाची गोष्ट आहे. हे घर संसार सोडून गेले त्यामागचं कारण केवढं अभिमानाचं आहे, केवढं मोठेपणाचं आहे. मला त्या गोष्टीचं दुःख नाही, उलट माझं मस्तक उंचावेल अशीच ही घटना आहे. मला दुःख आहे ते वेगळ्याच गोष्टीचं. ते असे अर्ध्या रात्री कुणालाही पत्ता न देता गेले याचं मला फार फार वाईट वाटतंय. त्यांना जायचं होतं तर असं लपून छपून का? त्यांनी मला सांगायला हवं होतं त्यांचं हृदगत. मला बोलले असते जर ते त्यांची तळमळ, तर मी काय त्यांना जाऊ दिलं नसतं. अगं, मी त्यांना माझं दुःख दूर ठेवून, डोळ्यातलं पाणी आवरून अभिमानानं निरोप दिला असता. माझी खरी वेदना हीच आहे सखी, की त्यांनी मला त्यांच्या विचारात सहभागी करून घेतलं नाही. मला त्या गोष्टीसाठी लायक मानलं नाही. ते मला त्यांच्या मार्गातली अडचण समजले, बाधा समजले. मला या विचारांचं दुःख होतंय. यशोधरेच्या या वेदनेचं नातं विठ्ठलपंतांच्या रुक्मिणीच्या वेदनेशी आहे. समर्थांसमोर लग्न मंडपात उभ्या राहिलेल्या नववधूच्या डोळ्यातल्या पाण्याशी आहे. आणि भयाण रानात एकाकी आक्रोश करणाऱ्या दमयंतीच्या करुण स्वराशी आहे.
स्त्री ही परमार्थ मार्गातली धोंड आहे, अशी धारणा बाळगणाऱ्या इथल्या समाजापुढेच जणू मैथिली शरणांची यशोधरा आपल्या मनातल्या खंतीचा उच्चार करतेय असं मला वाटतं. संसार सोडून संन्यास घेण्यासाठी अकस्मात निघून जाणाऱ्या साऱ्याच सत्पुरुषांच्या स्त्रियांचं हे प्रातिनिधिक दुःख म्हणायचं का? मग ते संत चरित्र कथांमधल्या स्त्रियांचं दुःख असो, की महाभारतीय परंपरेतल्या नलदमयंती कथेसारख्या कथांमधल्या आणखी कुणाचं असो, त्या दुःखाची भाषा एकच. सखी, सखी वे मुझसे कहकर जाते, कहे तो क्या मुझको वो अपनी पथबाधा ही पाते. आज 69 या सदराच्या निमित्ताने अरुणाताईंच्या लेखनातला हा एक छोटासा भाग मला इथे सादर करता आला. अत्यंत वेगळा दृष्टिकोन देणारा आणि मी म्हटलं तसं, की बाईच्या मनाच्या तळाशी ही एक खूप वेगळीच सल आहे. ही आज या निमित्ताने तुम्हा सर्वांसमोर मांडता आली. याचा खूप समाधान वाटतंय, आनंद वाटतो आहे. पुन्हा एकदा अरुणाताईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि 69 या सदराला सुद्धा खूप शुभेच्छा. धन्यवाद.